कर्नाटक यमठा कामगारांचे गेल्या 4 वर्षांपासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन आणि त्यांची सहयोगी बरांज कोल माइन्स शोषण करत असून वेतन वाढीबाबत अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे कामगारांच्या इतर मागण्यांना सुद्धा घेऊन कामगारांनी 3 ऑक्टोबरला केपीसीएल कोळसा खाणीचं उत्पादन बंद पाडलं। कंपनी आणि पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करून दिनांक 8 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं। कर्नाटक यमठा खाण कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा, कामगारांना सेफ्टी शूज, रेश शेल्टर, सेफ्टी गॉगल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलांसाठी स्कूल बस या आणि इतर मागण्यांसाठी गेल्या 4 वर्षांपासून कामगार लढा देत आहेत। या मागण्यांकरता 4 वर्षात केपीसीएल कंपनी सोबत 40 बैठका झाल्या, मात्र त्या विफल ठरल्या। याकरता सदर आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या 4 तासानंतर कंपनीचे अधिकारी यांनी पत्र देऊन या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं। मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर 9 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला। या आंदोलनात अरविंद देवगडे, विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते, अशोक ठेकणे, शंकर बालपणे, महेश तुंबडे, विलास ताजने आणि असंख्य कामगार उपस्थित होते।